युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर गॅस गळती झालेली आहे आणि याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। एक खलाशी आणि एका नागरिकाचा मृत्यू झालाय। कारवार जवळची दुर्घटना आहे। दुरुस्तीचं काम सुरू असताना ही गॅस गळती झाल्याची माहिती मिळते। विक्रमादित्यवरील कर्मचारी राकेश कुमार आणि रॉयल मरीनचा मोहनदास कोळंबकर यांचा मृत्यू झालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर गॅस गळती झालेली आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत विशाल सिंह। विशाल, गॅस गळती झालेली आहे, नेमकं काय कारण कळतंय? आता तपास जो आहे या प्रकरणी घटना जी आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे, नेमकी काय माहिती मिळते, अपडेट्स काय आहेत? विशाली, आज संध्याकाळी 5 वाजता आयएनएस विक्रमादित्य आहे त्याचे काम चालू होतं। काम चालू असताना गॅस गळती झाली, ज्यामध्ये 4 लोक आजारी पडले होते, ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे। त्यामध्ये एक सिव्हिलियन आहे तर एक आर्मीचा नेव्हीचा जवान असा बोलला जातो आहे। आणि ह्या प्रकरणाचे आदेश दिले गेले की नेमकं काय कशामुळे गलती झाली आहे आणि याचा जबाबदार कोण आहे। कारण जेव्हा पण असे आयएनएस विक्रांतवरती काम चालू असतो किंवा दुसरे काम चालू असतो तेव्हा त्यांना सेफ्टी दिली जातात आणि ते काम करताना त्यांना सेफ्टी घेतली होती किंवा घेतली होती ही सगळी सखोल चौकशी होणार आहे आणि याची आदेश दिले गेले आहे की नेमकं या मृत्यूचं कारण काय आहे। वृषाली, नक्कीच विशाल, मात्र आता जसं तुम्ही सांगताय की या संदर्भातली चौकशी केली जाईल आणि त्याच्यानंतरच जो प्रकार आहे तो समोर येईल की नेमका याच्यामागे दोषी कोण आहेत आणि नक्कीच त्यांच्यावर कारवाई सुद्धा त्या पद्धतीने केली जाईल। मात्र याआधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्याचं पाहायला मिळतंय विशाल। विशाली, ही पहिली गोष्ट नाही आहे की एखादे आयएनएस टाईपचे जे मोठे शिप्स असतात त्यावरती घटना झाली, याच्या अगोदर सुद्धा झालेली आहेत आणि त्याच्या आपण पाहिलं असतं त्यावेळेस सुद्धा असे चौकशी आदेश दिले जातात आहे। पण नेमकं चौकशीमध्ये काय निघते काय निष्पन्न होतो ते कधीच समोर येत नाही। ह्या अगोदर सुद्धा अशी अनेकशी घटना झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक जवान किंवा जे सिव्हिल असतात त्यांचे प्राण गमावे लागलेले आहेत, पण कधीही ही जी चौकशी असते ती समोर येत नाही आहे। प्रत्येक घटनेनंतर एक आदेश दिला जातो की याची चौकशी करावं, पण जी चौकशी असते ती पूर्ण होते की नाही किंवा त्याचा निकाल काय असतो ते कधीच लोकांच्या समोर येत नाही। वृषाली, धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स आहेत ते वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर गॅस गळती झालेली आहे। याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे। एक खलाशी आणि एका नागरिकाचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। कारवार जवळ ही दुर्घटना घडलेली आहे। दुरुस्तीचं काम सुरू असताना ही गॅस गळती झाल्याची माहिती मिळते।